नमस्कार मंडळी. चला तर सांगितल्याप्रमाणे किंवा थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल, तर आपण आज एकदम हटके स्टाईलने मस्त असा मसाला तयार करतोय. मी तर नेहमीच करते, पण चला म्हटलं माझ्या मैत्रिणीसोबत ही रेसिपी शेअर करावी. तर हा मसाल्यापासून बनवलेली भाजी खरंच खूप सुंदर होते. कशा पद्धतीने बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. पण त्या अगोदर आपल्याला सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित इथे भाजून घ्यायचे. तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. दालचिनी, एक मोठी विलायची आणि एक चक्री फूल घेतलेलं आहे. तर त्याला अशा पद्धतीने मोडून घेतलं. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं. थोडंसं तेलामध्ये भाजलं की याचमध्ये आपल्याला आलं व लसूण घालून भाजून घ्यायचं आहे. इथे आपण आलं लसूण पेस्ट न वापरता आपल्याला आलं आणि लसूण अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने भाजी बनवल्यास एकदम चविष्ट आणि रुचकर भाजी तयार होते. इथे भाजून झालं त्यानंतर खोबरं घालायचं. खोबऱ्याला सुद्धा थोडंसं तेल घालून पटकन भाजल्या जावं यासाठी थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचं. खोबरंसुद्धा भाजलं लगेच कांदा घालायचा. कांद्यातसुद्धा थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदासुद्धा पटकन भाजला जातो. कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजून घेतला. तो सुद्धा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला सेम पद्धतीने टॅमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे. इथे टॅमॅटोसुद्धा टाकून घेतला. तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घाला आणि भाजून घ्या. टमॅटो जास्त वेळ लागत नाही किंवा आपल्याला जास्त भाजतसुद्धा बसायचं नाही. थोडासा भाजला की टमॅटो काढून घ्यायचा. थोडंसं इथे तेल घालून घेतलं आणि टमॅटो अगदी एक अर्ध्या मिनटामध्ये भाजून होतो. तर इथे टमॅटोसुद्धा छान भाजलेला आहे. त्याची सालं तुम्ही पाहू शकता एकदम असे सुरकुतल्यासारखे झालेत म्हणजे टमॅटो आपला भाजून झालेला आहे. आता हे सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत. यामध्ये आपल्याला फक्त कढीपत्ता आणि कोथिंबीर कच्ची घालायची आहे. सर्व मसाले आपण व्यवस्थित भाजून थंड करून घेणार आहोत. इथे मसाले थंड झालेले आहेत आणि आता हे मसाला मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. वाटून घेत असताना सुद्धा जाडसर रवणे एकसारखा स्मूथ मसाला वाटला जावा त्यासाठी आपल्याला सुरुवातीला कुठला मसाला वाटायचा ते पहा. तर सर्वात पहिले आपल्याला इथे खोबरं आणि सुका जो कोरडा मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि हे आपल्याला सुरुवातीला आता मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. कारण यामध्ये जर वल्लं काही घातलं तर तुमचं खोबरं बारीक होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हा बारीक पावडरमध्ये मसाला तयार करून घेतला. त्यानंतर आता हे सर्व मसाले यामध्ये घालायचे आणि सुरुवातीला फिरवून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला बारीक करून आपल्याला घ्यायचा आहे. पाणी जास्त घालायचं नाही कारण आपल्याला हा मसाला पुढे वेगळ्या पद्धतीने तेलामध्ये फ्रायसुद्धा करायचा आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी न घालता इथे मी मसाला चांगला वाटून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे मसाला जो आहे तो वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटून तयार आहे. वाटून झाल्यानंतरच मसाल्याचा एवढा छान वास सुटलेला आहे. तर यापासून भाजी अप्रतिम होणारच आहे. तर इथे मी स्टीलची कढई, जाड तळाची कढई घेतली आहे. तुम्ही कोणतीही कढई इथे वापरू शकता. फक्त जाड तळाचं भांडं वापरायचं आहे कारण आपल्याला हा मसाला कमीत कमी 5 ते 7 मिनिटासाठी तेलामध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे. तर हा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलर लगेच चेंज झालेला आहे. आता हे तेलामध्ये पूर्ण मिक्स करायचा. तेलामध्ये मसाला मिक्स केला की पूर्ण तेल त्यामध्ये हे होऊन जातं. जेव्हा पूर्ण मसाला जो आहे तो व्यवस्थित पकला जातो, शिजला जातो त्यानंतर तो तेल सोडायला सुरू करतो. तर आता मसाला तेल सोडेपर्यंत आपल्याला इकडे वांगे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहे. वांगे मी अगोदरच पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे त्यावरती काही घाण असेल तर ती पाण्यामध्ये निघून जाते आणि स्वच्छ असे वांगे तयार येथे राहतात. तर आता वांग्याचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहे. मागचा देठसुद्धा काढायचा आहे. तुम्हाला नसेल काढायचा तर तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने मध्यभागी वांग्याला आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे. 4 भागामध्ये हे वांगं आपल्याला कट करायचं. वांगं खराब आहे का आतमध्ये हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वांगं चेक करूया आणि याच पद्धतीने मी सर्व वांगे जे आहेत ते कापून घेणार आहे आणि अशा पद्धतीने पाण्यात ठेवायचे आहे नाहीतर ते काळे पडतात. वांगे आपण इथे सर्व कट करून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत. नाहीतर लगेच वरती ठेवलं तर काळे पडतात. इथे वांगे आपले कट करून आपण पाण्यामध्ये ठेवले होते. आता यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वांग्याला सुद्धा टेस्ट छान येते. तर आता पहा अशा पद्धतीने वांगं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. पाण्यामधून अगोदर वांगे साईडला काढून घ्यायचे आणि मग अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे. मीठ भरून घेतल्यानंतर इकडे मसाल्याने सुद्धा छान असं तेल सोडलेलं आहे.
तर आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी छान ग्रेव्हीला हे आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. थोडीशी अशी दाणेदार ग्रेव्ही तयार झाली आणि तेल पूर्णतः सोडलेलं आहे, म्हणजे परफेक्ट अशी परतल्या गेलेली आहे. आता यामध्ये काही मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये वांगं घालायचं आहे. चला, तर इथे आपण घरगुती मसाला 1 चमचा घालून घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि इथे थोडासा काळा मसाला घालून घेतला. आपल्याला जास्त प्रमाणात कुठलेही मसाले वापरायचे नाही. पण नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये. म्हणजे हे मसालेसुद्धा कच्चे राहणार नाहीत, व्यवस्थित यामध्ये फ्राय होतात. तर तुम्ही पाहू शकता मसाला घातल्यानंतर छान असा कलर आपल्या इथे ग्रेव्हीला आलेला आहे आणि ग्रेव्ही छान अशी परतल्यासुद्धा गेलेली आहे. परफेक्ट असं आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण वांगे घालून घेतले. वांगेसुद्धा थोडेसे आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे, जास्त वेळासाठी नाही. आणि आपण या ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी उकळून घेतलेलं पाणी आहे. इथे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, गरम करूनच पाणी इथे वापरायचं आहे. आपण गरम केलेलं आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ हवी या हिशोबाने तुम्हाला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तर भाजीचा मसाला तुम्हाला दिसतच असेल, पाणी घातल्याबरोबर मस्त आपल्या भाजीला कट येत आहे. तर छान असा भाजीचा मसाला फ्राय झालेला आहे, त्यामुळे मस्त अशी इथे भाजी तयार होते. तर इथे आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि या भाजीवरती आपल्याला सुरुवातीला लागलेला मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आणि यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले वांगेसुद्धा छान शिजले जातात. तुम्ही अशीच भाजी उकळली तर ते वांगे व्यवस्थित शिजले जाणार नाहीत, त्यामुळे यावरती झाकण ठेवायचं. आता इथे भाजीला उकळी आली, त्यानंतर गॅस कमी करा. 5 मिनिटासाठी झाकण ठेवून छान असे वांगे शिजवून घ्या. वांगे शिजलेत की नाही हे चेक करायचं. तर इथे आपण 5 मिनिटं भाजी उकळत ठेवली होती. आपल्या भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि भाजी छान शिजलेली आहे. त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर यावरती घालून घेतली आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आणि वांगं शिजलं की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. झाली की नाही मस्त रसरशी अशी छान चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे. तर आता तुम्हाला एक वांगं मी चेक करून दाखवते. तर ग्रेव्हीचा थिकनेस जसा आपल्याला हवा तसाच झालेला आहे. यासोबत तुम्ही भाकरी किंवा चपाती काहीही खाऊ शकता, कशाही सोबत ही भाजी उत्तम लागते. तर इथे वांगंसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे. ही काळ्या मसाल्यातली रश्श्याची वांगी, वेगळ्या पद्धतीचा मसाला आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.